आज आहे माहीचा बर्थडे आणि तो आम्ही कसा सेलिब्रेट केला तो समोर बघू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तर घरून निघाली आणि त्यानंतर केक रिसीव्ह करायला गेली. आज माहीच्या बर्थडेसाठी खूप छान असं सरप्राईज प्लॅन केलं होतं. प्लेस तुम्ही बघाल ना, तुम्हाला पण खूप छान वाटेल. लोकेशनला जाण्यासाठी कॅम्प युनिव्हर्सिटी रोडला यायचं, त्यानंतर तपोवन स्क्वेअरला यायचं आणि लेफ्ट टर्न घ्यायचा. स्क्रीनवर मी बारकोड दिलेला आहे, तो जरी स्कॅन केला तरी तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. हेव्हन्स किचनला बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं, कारण हे रेस्टॉरंट कॅफे न्यू ओपन झालेलं आहे अमरावतीमध्ये. बलून डेकोरेशनचं पण मी त्यांच्यावरच सोपवलेलं होतं आणि मस्त पिंटरेस्टी असं त्यांनी डेकोरेशन मला करून दिलेलं होतं. आणि कॅफेचा अँबियन्स पण खूप जबरदस्त आहे. आपले जे जेंजीज मुलं आहेत ना, त्यांना आवडण्यासारखा कॅफेचा अँबियन्स आहे. मी जसं सरप्राईज तिच्यासाठी प्लॅन केलं होतं ते सगळं तसंच झालेलं होतं. फक्त वेट होता की माहीला दाखवल्यानंतर ते आवडते की नाही. तिला तर फार आवडलं होतं. त्यानंतर तिचे सगळे फ्रेंड्स आले आणि तिने माझी सगळ्यांसोबत ओळख करून दिली. आता इतकं सुंदर अँबियन्स आणि इतकं सुंदर डेकोरेशन झालेलं असल्यानंतर तिने फोटोज तर इतके सगळे काढले की तिचा सगळा टाइम जास्तीत जास्त फोटोजमध्येच गेला. आता बर्थडे गर्ल खुश तर मी खुश, कारण हे सरप्राईज फक्त तिला खुश करण्यासाठीच होतं. आता इतके सगळे मन भरून फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही आलो केक कट करण्यावर. ज्या सगळ्या फ्रेंड्स होत्या त्या सगळ्या लांबून आलेल्या होत्या. त्यांना पण लवकर घरी जायचं होतं, त्यामुळे मग पहिल्यांदा केक कट केला आणि त्यानंतर मग हे सगळे एन्जॉय करायला लागले. इथे पण मॅडमला एक रील बनवायची होती, तर ती पण रील तिने बनवली. तर ती त्या रीलमध्ये पण थोडा वेळ निघून गेला. त्यानंतर आणखी मग केकसोबत तिला फोटोज काढायचे होते, तर केकसोबत सुद्धा फोटोज काढले आणि त्या सगळ्यामध्ये खूप वेळ निघून गेला. तेवढ्यात प्रज्ञा आली. आतापर्यंत माहीच्या फ्रेंड्स होत्या तर ती त्यांच्यासोबत एन्जॉय करत होती, मी एकटी पडलेली होती. आता माझी फ्रेंड आली तर मला कंपनी मिळून गेली. आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून माहीला प्रेम दिले, इतके शुभेच्छा दिल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. इन्स्टावर ज्यांना मला पॉसिबल झालं त्यांना सगळ्यांना मी रिप्लाय केलेले आहेत. फेसबुकवर किंवा मग यूट्यूबवर सगळ्यांना रिप्लाय केलेले आहेत. ज्यांचे कॉमेंट्स किंवा ज्यांचे मेसेजेस बघितल्या नाही गेले त्यांच्यासाठी सॉरी, पण मी परत बघण्याचा ट्राय करेल. सगळं काही चेक करून तुम्हाला रिप्लाय करण्याचा ट्राय करेल. थोडा लेट होऊ शकतो रिप्लाय. बोलून फोटोज क्लिक करून सगळेजण आता थकले होते. आता वेळ आली होती काहीतरी पोटात घालण्याची. तर सगळ्यांनी आपापले फेवरेट मेन्यू ऑर्डर केले आणि ते सगळे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ते एन्जॉय केले. आणि हो, टेस्ट तर खूप छान आहे इथली. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथले जे रेट्स आहेत ना, ते मला खूप रिझनेबल वाटले. प्लेस नवीन आहे म्हणून मला याचीच भीती होती की काय माहिती बर्थडे कसा सेलिब्रेट होतो, पण टेस्ट, अँबियन्स सगळं काही अमेझिंग होतं आणि त्यामुळे बर्थडे खूप छान सेलिब्रेट झाला. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.